नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय खडसे, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे वाद विकोपाला गेलेले आहेत. ते आपण गेले कित्येक दिवस पाहतोय. कित्येक दिवस म्हणण्यापेक्षा कित्येक वर्ष बघतोय म्हटलं तरी काही हरकत नाही. आता ह्याच्यातला विश्लेषणाचा मुद्दा एवढाच आहे की गिरीश महाजन यांनी हे प्री प्लॅन्ड केलं, त्यांनी हे सगळं बनाव केला वगैरे वगैरे हे ऐकायला मिळतंय. आणि तशा पद्धतीचे आरोप आता खडसे कुटुंबियांच्याकडनं होत आहेत. हे सत्य आहे, आरोप होतात हे सत्य आहे. परंतु खडसे यांचे जावई धुतल्या तांदळासारखे आहेत का, हा खरा मुद्दा आहे. आज ह्यांचे आरोप प्रत्यारोप चाललेत. खडसे धडधडीत आज महाजनांच्यावर आरोप करतायत, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. असं होत असताना जर का आपले जावाईच कुठेतरी बसून पार्ट्या करत असतील, भले ती रेव पार्टी नसेलही, आता एकंदर ती रेव पार्टी नाही वगैरे वगैरे चाललंय, नाही रेव पार्टी नाही, बरं मग काय आहे, त्यांनी ड्रिंक घेतलं तर का, अल्कोहोल त्यांच्या शरीरामध्ये आहे का, हे आता निष्पन्न होणार आहे ना उद्या. आणि बहुतेक ते आता निष्पन्न होईल. कदाचित ते ड्रग्जमध्ये ते नसतीलही. परंतु प्रत्येक गोष्ट झाली की हे महाजननी केली, गिरीश महाजनच ह्याच्या पाठीशी आहेत आणि हे आरोप होत राहणार. परंतु ते निष्पन्न व्हायला पाहिजे आणि ते झाल्याशिवाय तर काय आपल्याला बोलता येणार नाही. परंतु मुख्य आपला जावई हा धुतल्या तांदळासारखाच आहे असं जर का खडसेंना म्हणायचं असेल तर तेही चुकीचं आहे. खरी फॅक्ट आज जनता बघायला लागली आहे ना. तुम्हाला तिथं जाऊन पार्ट्या तर करावयाच्या वाटल्या ना, का पार्टी करत नव्हते? कमी लोक असतील. आता रेव पार्टी कशी असते याच्यावर चर्चा. तुमचंही खडसे साहेब घराणं मोठं आहे, नामांकित आहे. तुम्ही मंत्री होता, अनेक खात्याचे तुम्ही मंत्री झालेला, तुम्हीच सांगताय. मग आपला जावई चुकलाय तर चुकलं म्हणायला नको का? तुम्ही म्हटलंय त्यानं जर का सापडलं तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु आता ड्रग्जमध्ये नाही, ड्रग्जमध्ये नसेलही कदाचित, आणि तो त्याच्यामध्ये सापडला नसेल, अडकवलंय असं तुम्ही म्हणताय. पण मुळात मुद्दा असा आहे की तिथं पार्टीला तो गेला होता हे दिसतंय ना. प्रांजल हे तिथं दारू प्यायला गेले ते का नव्हते, ह्याच्याबद्दल, आता दारू पिली ती का नव्हती याच्याबद्दल खडसे साहेब कधी बोलणार आहेत का? उठले की गिरीश महाजन ठीक आहे, गिरीश महाजन जर का चुकले असेल, गिरीश महाजन भोगतील ना ते. पण ते एक जबाबदार मंत्री आहेत आणि कित्येक वर्ष ते काम करतायत. हे असं काहीतरी करून ते अडकतील अशा पद्धतीनं तुम्ही आज खडसे साहेब बोलताय ना. प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगताय की तुमचा बोट त्याच्याकडे आहे, नाव उघड नाव तुम्ही घेऊ शकत नाही, कारण गिरीश महाजन काय गप बसणारी व्यक्ती नाही. गिरीश महाजन सुद्धा आज खडसे साहेब दिल्लीला जाऊन भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचे प्रयत्न करत असताना सुद्धा त्यांना जो प्रवेश झाला नाही आहे तिथं गिरीश महाजनच हे आड आलेले असणार आहेत. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु आता आपले जावई मात्र अगदी धुतल्या तांदळासारखेच हे जे दाखवण्याचं चाललेलं आहे खडसे कुटुंबियांच्याकडनं, हे नक्कीच चुकीचं आहे. त्यांनी हे बोलायला पाहिजे होतं. म्हणजे अशा पार्ट्या चालतात, गुन्हेगारांच्या बरोबर आपला जावई दिसतो, त्याचे फोटो वगैरे येत आहेत, युट्यूबवर सगळीकडे फिरतंय. मग त्याच्याबद्दल आपण काही बोलणार आहात की नाही? का दिशा फक्त आपल्या प्रत्येक गोष्ट राजकारणाला न्यायची? आज तिथं जायचं तर काय कारण होतं? 4 लोक घेऊन दारूची ती पार्टी झाली. मग हे आज समाजाला तुम्ही काय देणार आहे? तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, समाजासाठी पहिले आहात, नंतर कुटुंबासाठी आहात, नंतर स्वतःसाठी आहात. मग तुम्ही समाजाला काय दाखवताय? आमच्या जावयाने ड्रग घेतलं नाही, ठीक आहे, ड्रग घेतलं नाही, मग दारूच्या पार्टीत तर होते, तिथं ड्रग्ज घेऊन महिला तर होती. आता ती महिला नंतर काय होणार आहे, तिला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली, मग तिला पोलीस कोठडी का घेतली नाही वगैरे. आता तुमचे आरोप हे न्यायप्रविष्ट बाब आहेत, याच्यावर आम्ही विश्लेषण करणं चुकीचं ठरेल आता. परंतु जे दिसतंय ते मात्र बोललंच पाहिजे. कारण आता एकतर्फी एकच झालंय की गिरीश महाजन यांनीच हे काहीतरी बनाव केलाय अशा पद्धतीचा आता आरोप त्यांचे चालू झालेले आहेत खडसे कुटुंबियांच्याकडनं. परंतु त्याबरोबर आरोप करा, निष्पन्न काय व्हायचं ते होईल. परंतु आपले जावई
हे अगदी निष्कलंक आहे, धुतल्या तांदळासारखे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहात. हेही चुकीचं आहे, कारण आपल्या घराण्याला सुद्धा परंपरा आहे. याच्याबद्दल सुद्धा तुम्ही क्षमा मागितली पाहिजे, आणि ती क्षमा तुम्ही मागणार आहात का? हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.